आज आपण डिजिटेक या कंपनीचा ट्रायपॉड अनबॉक्सिंग करणार आहोत. तर याचं मॉडेल नंबर आहे DTR 550LW. त्याच्यामध्ये आहे मोबाईल फोन होल्डर याच्यामध्ये दिलेला आहे. याच्यामध्ये हा ट्रायपॉड 5 किलो वजन लोड उंची जवळपास 5.57 फीट म्हणजे जवळपास 6 फूट या ट्रायपॉडची उंची होऊ शकते. याच्यामध्ये दिलेलं आहे. याचं जर फोल्डिंग केलं तर ह्याची उंची 615 mm. त्याच्यानंतर मॅक्झिमम ट्यूब डायमीटर 26.5 mm, मिनिमम ट्यूब डायमीटर 20 mm. या ट्रायपॉडचं वजन 1.2 ग्रॅम याचं वजन आहे आणि याचे सेक्शन 3 आहे. फीचर दिलेले आहेत. हा 3-वे हेड विथ ऍडजस्टेबल पॅन म्हणजे 3 पद्धतीनं वरचं जे आपण वापर करू शकतो याचा 3 पद्धतीनं. याची जे पायाचं जे शेवटचं रबर आहे हे चांगल्या पद्धतीचं रबर दिलेलं आहे. इथे एक हुक दिलेला आहे. या हुकाला जर आपण दुसरा लोड आपण अडकवला तर अजून स्थिर होतो म्हणजे हलणार नाही. इथं 360 डिग्री हँडलला धरून आपण ते फिरवू शकतो. इथं काय दिलेलं आहे मल्टीपर्पज अटॅचमेंट. इथं मोबाईल आपण लावू शकतो आणि मोठा कॅमेरा पण आपण इथं लावू शकतो. आणि इथं हे पाहिजे इथं दाखवलेलं आहे कॅमेरा अशा पद्धतीनं. तर आपण आता त्याचं अनबॉक्सिंग करणार आहोत. पॅकिंग दिलेली आहे ते आपण आता वरून ह्याचं आपण कट करत आहोत. अशा पद्धतीने कट केलेलं आपण बघू आपण कसा ट्रायपॉड आहे. अशी बॅग दिलेली आहे मध्ये छानपैकी. त्याच्यात काय दिले याच्यात काय नाही. हे पाहिजे रिकाम आहे कॅरी बॅग. ते आपण आता बाजूला ठेवून देऊ आणि आपण आता ट्रायपॉड कसा आहे ते पाहूया. हे आपण आता इथं ठेवून देऊयात. कात्री पण ठेवून देऊ. आता ही छानपैकी अशी एक बॅग दिलेली आहे काळी आहे. आता इथं आपण बघूया कसं. हे पहा हे मोबाईल लावायचं होल्डर निघालं पहिल्यांदा. आणि आता आपण ट्रायपॉड आपण बाहेर काढत आहोत. त्याच्यात काय आहे का नाही. ही बॅग आता रिकामी झालेली आहे. आता आपण त्याला कसं ओपन करायचं ते पाहणार आहोत. आपण पहिल्यांदा हे पहा त्याला पैकी छान असं धरायला इथे हँडल दिले. काय दिले त्याला आपण असं छान कॅरी करू शकतो. या इथं धरायला. आता ह्याचे पाय कसे ओपन करायचे पहा. हे पहा हे असे पहिले हे पहा झालं. आता इथे एक लॉक दिलेलं आहे. ह्या लॉकला जर असं थोडं फिरवलं तर हे आता वरी जात नाही आणि ह्याला थोडं ढिलं केलं वर जाते. थोडस लॉक केलं झालं फिट झालं. आता हे आपण नंतर ह्याची पाय किती उंच होते हे नंतर पाहू. आपण हे वरचं आपण कसं जोडायचं ते आपण आता पाहूयात. मोबाईलला ट्रायपॉड कसं जोडायचं हे हुक कसं जोडायचं आपण पाहूयात. आता पहा हे इथं ह्याला हे जे आहे हे 60 अंशाच्या कोनामध्ये फिरू शकते. म्हणजे जर आपण इथं मोबाईल लावला तर असा कॅमेरा असा बरोबर 360 मध्ये फिरू शकतो. किती 360 अंशाच्या कोनामध्ये झालं. आता इथं हे झाल्याच्या नंतर आता आपण काय करणार आहोत पहा. हे पहा इथे एक हुक दिलेलं आहे. ह्या हुकाला जर असं हे केलं असं इकडं हे केलं की असं बाहेर सहज निघते. असं हे असं इथून हे हुक बाहेर निघालं. आता ह्या हुकाला इथं आपण हे काढू. आता इथलं हे काय आहे मोबाईल लावायचं होल्डर. जर आपल्याला मोबाईल सरळ धरायचा असेल तर आपण इथं लावू शकतो. मोबाईल जर आपल्याला आडवा लावायचा असेल तर आपण इथं लावू शकतो. तर आता हे पहा इथं एक महाग पिन दिलेली आहे अशी. हा जर इथं असं लावलं ह्याला हे पहा इथं ह्याला छानपैकी ह्याला असं इथं लॉक केलं. हे आता लॉक झालेलं आहे. हे पहा लॉक झालेलं आहे. हे लॉक ह्याला इथं कसं बसवायचं पहा. बसलं. आता पहा इथं एक बांधकाम करताना ट्यूब असते बघा ती लेवल करायची नळी पाण्याची. तर ह्याच्यावर एक ट्यूब दिलेली आहे. तर आपला मोबाईल हे आलं सेंटर इथं
ओके, आता आपण तिथं मोबाईल कसं लावायचा आपण आता ह्याला पाहणार आहोत. हे पाहायचं आपल्याला जर अशा उभ्या पद्धतीने जर आपल्याला रेकॉर्डिंग करायची असली तर काय करायचं, हा मोबाईल आपल्याला या ठिकाणी इथं असा लॉक करायचा, इथं छानपैकी इथं लॉक. या पद्धतीने जर आपल्याला रेकॉर्डिंग करायचं असेल तर आपण हे इथून असं हे रेकॉर्डिंग करू शकतो. ठीक आहे. आता हे झालं. आता मोबाईल आपल्याला जर आडवा करायचं पहा, हा मोबाईल आपण आता त्याला आपण काढूया. मोबाईल आपल्याला आडवा लावायचा आहे. इथली ही पिन अशी काढायची, हे पहा निघालं. आता इथं लावायचं, इथं दिसते खाली, हे पहा इथं असं लावायचं आणि ह्याला एक पिन दिलेली आहे. या पिनला काय करायचं, इथं लॉक करायचं. हे झालं लॉक. आता काय करू आपण, हे पहा इथं त्याला असं ओढायचं नावामध्ये, इथं हलवून इथं बसलो. ठीक आहे. आता इथं मोबाईल आपण लावतो आपण आता आडव्या पद्धतीने. बसलाय तर जाम. इथं आपण असे रेकॉर्डिंग करू शकतो. ठीक आहे. आपल्याला जर आता हा मोबाईल फिरवायचा आहे तर हे मोबाईल अशा पद्धतीने हे फिरवू शकतो. हे पहा पूर्ण शूटिंग येते अशी गोल अशा पद्धतीने. ठीक आहे. ठीक आहे. सेव्ह केलं. आता सारखा पाठीमागे हे सुरुवातीचा इथं रबरचं मस्त दिलेलं आहे, ह्याचं खाली रबर. ह्याला असं केलं, एक पाय निघाला, दुसरा पाय निघाला, हे पाय इथं लॉक केला, हे पाय इथं लॉक केला, धरतो हँडल, हे पाय इथं काढलं, इथं मागून घे, इकडून या, त्याच्या इकडून ये. हे लॉक इथं केलं, हे लॉक केलं, दोन झाले. तिसरा पाय इथं लॉक केलं, इथं लॉक केलं. आता पहा हे कॅमेरा आता झाला, हे पहा इथं झाला असा हा फिट. इथं लॉक केलंय, हलत नाही काही नाही, असं मोबाईल एकदम छानपैकी बसला असा. इथून आपण रेकॉर्डिंग करू. आता बघा दुसरं एक सांगते. आता पहा इथे खूप दिले पहा, हे हँडल, हे हँडलला जर असं केलं इथं आणि हे हँडल इथून, हे पहा जर आपल्याला उंची वाढवायची, समजा उंची जर वाढवायची तर हे पहा वाढायला उंची, आणि हे उंची आपल्याला किती पण इथपर्यंतची जर आपल्याला उंच रेकॉर्डिंग करायची असेल तर आपण इथपर्यंत असे इथपर्यंत उंच झालं, एवढी उंची झाली इथपर्यंत संपलं. आता इथं काय करायचं, इथे हुक दिलेलं आहे पहा, इथं हे खाली पडू नये म्हणून त्याला इथं आपण टाईट केलं की झालं, हे आता खाली येत नाही. ह्याला थोडं ढिलं केलं, आपल्याला समजा खाली घ्यायचंय, आपण मोठा कॅमेरा जरी बसवला तरी ते हे पाहिजे उलट फिरवायचं, खाली पाहिजे तिथं. हा इथं कशासाठी अडकवायचं, समजा हे हलू वज असं काहीतरी टाकायचं पिशवीमध्ये, वजन माती किंवा वाळू, ती इथं अडकवायची, म्हणजे हे असं फिट हलू देत नाही ह्या ट्रायपॉडला, जाम राहते एकदम. आणि ह्याची व्यवस्थित रेकॉर्डिंग ट्रायपॉडवर. आणि ह्याची क्वालिटी पहा, ह्याची क्वालिटी खूप छान आहे, त्याच्यामुळं मोबाईलची रेकॉर्डिंग व्यवस्थित होणार आहे. तर हा ट्रायपॉड खूप छान आहे. आता ह्याची किंमत सांगतो. हा फ्लिपकार्ट वरून मागवलेला ट्रायपॉड आहे. हा 1500 रुपये याची किंमत आहे आणि त्यांचा जो चार्ज आहे असं टोटल 1535 रुपयामध्ये हा ट्रायपॉड आपल्याला मिळालेला आहे. तर खूप छान वाटलेला आहे. जर तुम्हाला हा ट्रायपॉड मागवायचा असेल तर याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर नक्की तुम्हाला ही व्यवस्थित छानपैकी व्हिडिओचे शूटिंग करायचं असेल तर या ट्रायपॉडच्या मदतीने तुम्ही करू शकता. ओके.